अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो श्रीरामपूरकरांनी दिलेला आहे। आपण बघतो की सकाळपासूनच सगळे आस्थापना ज्या आहे ती बंद ठेवण्यात आलेल्या आहे। गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती हा बंद जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 10 ते 11 दिवसामध्ये 4 ते 5 प्राणघातक हल्ले जे आहे ते या श्रीरामपूर शहरामध्ये घडलेले आहे आणि त्याच्यात काल देखील एक हॉटेल व्यावसायिकाची हत्या जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती आणि तो चीड जी आहे ती संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये पसरलेली आहे। त्यामुळे आता आज जो आहे तो हा बंद जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की काल जो मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलमध्ये वाद झाला होता किरकोळ कारणावरून आणि त्या वादाचं थेट हत्येत रूपांतर झालं आहे। यामध्ये आकाश दुबैया हॉटेल चालक जो आहे त्याची हत्या झालेली आहे आणि या प्रकरणात आता 3 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहे। मात्र आता कुठेतरी वाढती गुन्हेगारी ही लक्षात घेऊन आज सर्व पक्ष या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। त्याला पूर्ण आपण बघू शकतो की श्रीरामपूर शहरामध्ये आज बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। याचा निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा देखील निघणार आहे आणि पोलीस यावरती काय पावलं उचलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।